तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा पाहता, तुम्ही तिचं मन पाहू शकत नाही, तिचा स्वभाव माहीत नसतो, तिची परिस्थिती माहीत नसते, पण काही सेकंदात आपल्या मनात तिच्याबद्दल एक अंदाज तयार होतो. ती व्यक्ती कशी दिसते, तिचे कपडे कसे आहेत, ती स्वतःला किती नीट ठेवते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासोबतही हेच होत असतं. म्हणून आजचा विषय फक्त कपड्यांचा नाही. आज आपण जाणून घेणार आहोत चांगले कपडे घातल्याने खरंच काय बदलतं, फाटके किंवा अस्ताव्यस्त कपडे घातल्याने काय परिणाम होऊ शकतो आणि महागडे कपडे नसतानाही एखादी व्यक्ती प्रभावी कशी दिसू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला तो कपड्यांबाबतचा असा एक नियम सांगणार आहे जो लक्षात ठेवला तर महागडे कपडे घेण्याची गरजच भासणार नाही. 1. लोक आधी तुमचा चेहरा नाही, तुमचा एकूण लूक पाहतात. आपण कितीही म्हणालो की मी लोकांच्या मताचा विचार करत नाही, पण वास्तव असं आहे की पहिल्या भेटीत ॲपिरन्सचा काही ना काही प्रभाव पडतो. समोरची व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही, तिला तुमची मेहनत माहीत नाही, तुमचा स्वभाव माहीत नाही, तुमची क्षमता माहीत नाही. तिला फक्त तुम्ही समोर कसे दिसता हे दिसतं, म्हणून पहिली छाप महत्त्वाची ठरू शकते. याचा अर्थ असा नाही की सुंदर कपडे घातले म्हणजे तुम्ही चांगले आणि फाटके कपडे घातले की तुम्ही वाईट. नाही, याचा अर्थ एवढाच, तुमचा ॲपिरन्स हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक संदेश असतो. 2. चांगले कपडे तुमच्या मनावरही परिणाम करू शकतात. समजा तुम्ही घरातून बाहेर पडताना स्वच्छ, व्यवस्थित आणि तुम्हाला आवडणारे कपडे घातले, आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मनात आलं, आज मी छान दिसतोय. ही छोटीशी भावना तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसू शकते. तुम्ही जास्त सरळ चालू शकता, लोकांशी बोलताना जास्त कम्फर्टेबल वाटू शकतं, स्वतःबद्दल चांगली भावना निर्माण होऊ शकते. म्हणून कपडे फक्त लोकांसाठी नसतात, काही वेळा आपण स्वतःला कसं पाहतो यासाठीही हे महत्त्वाचं असतं. 3. फाटके कपडे म्हणजे व्यक्ती वाईट नाही. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. एखाद्याचे कपडे फाटलेले आहेत म्हणून तो गरीब, कमी किंवा वाईट आहे असा निर्णय घेणं पूर्णपणे चुकीचं आहे. कधी परिस्थिती असते, कधी आर्थिक अडचण असते, कधी व्यक्तीला दुसरा पर्याय नसतो. म्हणून कपड्यांवरून माणसाची किंमत ठरवू नका. पण दुसरी बाजूही आहे, जर आपल्याकडे चांगले कपडे उपलब्ध असूनही आपण कायम स्वतःकडे दुर्लक्ष करत राहिलो, स्वच्छतेकडे लक्ष दिलं नाही, अस्ताव्यस्त राहण्याची सवय लावून घेतली, तर त्याचा परिणाम आपल्या स्वतःच्या मनोवृत्तीवर होऊ शकतो. माझ्याकडे लक्ष देण्याची गरज नाही अशी भावना निर्माण होऊ शकते. 4. महागडे कपडे नाही, नीटनेटके कपडे महत्त्वाचे. आज सोशल मीडियामुळे आपल्याला वाटतं ब्रँडेड कपडे, महागडे शूज, महागडी घड्याळ, महागड्या ॲसेसरीज हे सगळं असेल तरच आपण इम्प्रेसिव्ह दिसू, पण हे खरं नाही. 500 रुपयाचा स्वच्छ आणि व्यवस्थित शर्ट तुमच्यावर जितका चांगला दिसू शकतो तितकाच महागडा शर्टही दिसेल. फरक पडतो तो स्वच्छता, फिटिंग, कलर कॉम्बिनेशन आणि प्रसंगानुसार कपडे निवडण्यात. म्हणून स्वतःला दाखवण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा स्वतःला नीट ठेवण्याची सवय लावा. 5. तुमचे कपडे तुमच्या स्वतःबद्दलच्या विचारांवर परिणाम करू शकतात. एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही स्वतःची काळजी घेता का? जर तुम्ही रोज स्वतःला नीट ठेवत असाल, स्वच्छ कपडे घालत असाल, केस व्यवस्थित करत असाल, तर तुम्ही स्वतःला एक छोटासा संदेश देत असता, मी स्वतःसाठी महत्त्वाचा आहे. आणि ही भावना खूप मोठी आहे, कारण दुसऱ्यांनी तुमचा आदर करावा याआधी तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकणं गरजेचं आहे. 6. कपडे तुमची ओळख नाहीत, पण तुमचा संदेश असू शकतात. एखाद्या लग्नात तुम्ही कॅज्युअल कपड्यात गेलात तर लोकांच्या नजरा तुमच्याकडे वळू शकतात. मुलाखतीला अगदी अस्ताव्यस्त कपड्यात गेला तर चुकीचा इम्प्रेशन पडू शकतो. व्यवसायाच्या बैठकीला गेलात तर प्रसंगाला योग्य कपडे तुमचं प्रोफेशनलिझम दाखवू शकतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी एकच प्रकारचे कपडे घालण्यापेक्षा मी कुठे चाललो आहे हा प्रश्न स्वतःला विचारा. 7. कपडे बदलले की आयुष्य बदलत नाही, पण तुमचा ॲप्रोच बदलू शकतो. हा फरक समजून घ्या. फक्त नवीन कपडे विकत घेतले म्हणून तुमचं नशीब बदलणार नाही, तुम्ही श्रीमंत होणार नाही, तुमच्या समस्या संपणार नाही, तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण तुमचा आत्मविश्वास, तुमची बॉडी लँग्वेज आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलू शकतो. आणि कधीकधी मोठा बदल बाहेरून नाही, मनातून सुरू होतो. 8. स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या कपड्यांशी करू नका. समोरच्या व्यक्तीकडे 10,000चा ड्रेस आहे, तुमच्याकडे 500 रुपयाचा आहे.
म्हणून तुम्ही कमी झालात का? अजिबात नाही. तुमच्या कपड्यांची किंमत तुमची किंमत ठरवत नाही. कदाचित तुमच्याकडे कमी पैसे असतील, पण तुमच्याकडे स्वच्छता आहे, मेहनत आहे, चांगला स्वभाव आहे, आत्मविश्वास आहे, काहीतरी करण्याची इच्छा आहे. हीच खरी संपत्ती आहे. 9. आजपासून कपड्यांबाबत हे 5 नियम पाळा. पहिला नियम, कपडे महाग असण्याची गरज नाही, पण स्वच्छ असू द्या. दुसरा नियम, प्रसंगानुसार कपडे घाला. तिसरा नियम, स्वतःला इतरांशी कंपेअर करू नका. चौथा नियम, कपड्यांपेक्षा स्वच्छता आणि नीटनेटकेपणाला महत्त्व द्या. 5वा नियम, तुमची किंमत कपड्यांपेक्षा कितीतरी मोठी आहे हे कधीही विसरू नका. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगले कपडे घालणं म्हणजे श्रीमंत असल्याचा दिखावा करणं नाही आणि फाटके कपडे असणं म्हणजे तुम्ही कमी आहात असंही नाही. पण स्वतःला नीट ठेवणं म्हणजे स्वतःचा आदर करणं. लोक तुमच्या कपड्यांकडे काही सेकंद पाहतील, पण तुमचं खरं व्यक्तिमत्व तेव्हा समोर येईल जेव्हा तुम्ही बोलाल, जेव्हा तुम्ही वागाल, जेव्हा तुम्ही अडचणींचा सामना कराल. म्हणून कपडे चांगले घाला, पण फक्त लोकांना दाखवण्यासाठी नाही. स्वतःला आरशात पाहताना स्वतःबद्दल चांगलं वाटावं म्हणून घाला. कारण शेवटी तुमची किंमत तुमच्या कपड्यांमध्ये नाही, तुमची किंमत तुम्ही कोण आहात यात आहे. जर हा विचार मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, यश मंत्र मराठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिला वाटतं की महागडे कपडे नसल्यामुळे ती इतरांपेक्षा कमी आहे. धन्यवाद.